गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनी, तुम्ही कसे आहात? आजचा दिवस तुमचा कसा होता? ओके. आजचा दिवस तुम्ही जर बघितला असाल तर आपण ज्या कालच्या गोष्टी केल्या की वरती एक ट्रेंड लाईन आहे, खाली एक ट्रेंड लाईन आहे, मार्केट झोन मध्ये चालत आहे. मार्केट बाउन्स करत वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या मी मोस्टली जरा थांबेन, त्यानंतर काही ट्रेड करेन, कारण का मार्केटने पहिलाच एक मोठा फॉल दिला होता. ओके, मार्केटने पहिलाच एक फॉल दिला होता आणि आपण काय विचार केलेला की नो ट्रेडिंग झोन जो हा येलो पॅच बनलाय, ह्या बॉक्सच्या वरती आपण ट्रेडिंग करू जर मार्केट सस्टेन होत असेल तर, कारण का ही एक रेंज आहे या लेवल आहे आणि त्यानंतर एक ट्रेंड लाईनला पण ते सपोर्ट करत मार्केट वरती जाण्याचे संकेत देत होतं. पण जसं मी तुम्हाला काल सांगितलं, एक न्यूज नेगेटिव्ह पण होती, त्यामुळे मी जास्त विचार करत आहे नेगेटिव्हचा. मी ऑलवेज पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. पण कसं आहे, मार्केट जिकडे जाईल तिकडे मी जाणार. मी हा विचार करणार नाही की मी पॉझिटिव्ह आणि मार्केट नेगेटिव्ह तर मी का करू. मार्केट जिकडे जाईल तिकडे, पैसा जिकडे तिकडे मी आहे. माझी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आहेत, कारण का मी शिकलोय, मी समजलोय, तर त्या दिशेला ट्रेडिंग करणं खूप आवश्यक आहे. मार्केटने चांगलाच एक मोठा डाऊनफॉल दिला. ठीक आहे, डाऊनफॉल दिल्याच्या नंतर मार्केटने परत एक अप मुवमेंट दिला. आपल्या लेवल रेस्पेक्ट करत मार्केटने परत खाली डाऊनफॉल दिला. ओके, हा आपला डे लो होता. तर मार्केटने आज पण बघायला गेलं ना तर एवढा छोट्या रेंज मध्ये काम केलेलं आहे, म्हणजे वर खाली आपटलेलं आहे. ओके, ही जी क्लोजिंग आहे आपण ह्याच्यापूर्वी नक्कीच बोलू ही क्लोजिंग काय, कशी आहे आणि ती कशासाठी झालेली आहे. त्यापूर्वी मी हा जो मुवमेंट आहे बघा, आपण जो ट्रेडिंग झोन लावलेला आहे, नो ट्रेडिंग झोन, त्यानंतर हा जो मुवमेंट आहे तो मी इथे या मुवमेंट मध्ये मी कॅप्चर केलेला आहे. म्हणजे 50चा कॉल 80 वरनं 90 पर्यंत गेलाय. ते हे आम्ही लाईव्ह मध्ये आज मी काही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या लोकांना समजलेलं आहे की कुठे एंट्री करायची, कशी एंट्री करायची असती, अशा छोटी छोटी गोष्टी आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता येऊया टोटली डीप अनालिसिस होती, कारण का उद्याचा दिवस बुधवार असल्यामुळे हा असतो एक मधला दिवस. मधला म्हणजे 2 एक्सपायरीच्या मधला दिवस असतो. निफ्टीची एक्सपायरी आणि सेन्सेक्सची एक्सपायरी म्हणजे वेनेसडे या बुधवार. ठीक आहे, तर उद्याच्या दिवशी जरा मार्केटमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा, कारण का गुरुवारी मुवमेंट येण्याची शक्यता आहे. ओके, पहिली गोष्ट तर हे समजणं जरुरी आहे की मार्केट 5 मिनिटाचा चार्ट आपण बघत असतो ना, मार्केट 17 तारखेपासून आपल्या झोन मध्येच आहे. ठीक आहे, आता कालची क्लोजिंग त्यांनी वरती दिली आणि आजची क्लोजिंग खाली दिली, याचा अर्थ काय, एक तर हा चॅनल बनतोय आणि एक तर आता इकडनं परत डाऊनफॉल आलेला आहे. ओके, तर समजण्याची गोष्ट ही आहे की इथे येऊन मार्केटने सपोर्ट का घेतला, तर तुम्ही नक्की बघाल ना, तर आपण उलट येऊया तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली विषय काय आहे. तो बघा, दिसतोय बघा, डेप्थ खाली येऊन मार्केटने, डेप्थ खाली येऊन, डेप्थ मार्केट इकडे येऊन परत खाली गेलेलं आहे. ह्या लेवलला रेस्पेक्ट केलीच नाही, डायरेक्टली वरती गेलाय आणि नंतर ह्या लेवल रेस्पेक्ट करतोय, ह्या लेवल रेस्पेक्ट करतोय. म्हणजे ह्या लेवल वरती मार्केट काय नाही काहीतरी प्रॉब्लेम करत आहे, या इथे काहीतरी मोठ्या गोष्टी घडत आहेत. हा आपल्या डोक्यामध्ये विचार टाकून घ्या आत्ताच, कारण का होतंय काय, लेवल्स जर तुम्ही बघत असाल तर त्याला समजायचा पण प्रयत्न करा, फक्त बघून होत नाही. कुठली लेवल आहे तर 880 ची. ओके, 880 ची लेवल आहे, म्हणजे 25,880 ची लेवल आहे. ओके, वरची लेवल कुठली आहे तर ही एकदा आणि ते इथे वाचली म्हणजे 26,000ची आहे. म्हणजे आपण काल काय विचार केला की 26,000 40 20 40 30च्या वरती मार्केट जात असेल तर आपल्याला मोठा ट्रेंड बघायला भेटेल, पण तसं काही झालंच नाही. म्हणजे आपल्या लेवलला मार्केट रेस्पेक्ट करतोय, म्हणजे वरच्या साईडला रेस्पेक्ट करतोय. ओके, आता येऊया अजून जरा डेली चार्ट वरती आणि बघूया. मार्केटनी इकडे जी आपण काल स्टडी डिस्कस केलेली की अप मुवमेंट करून एक रिटेस्ट करून मार्केट जर वरती जात असेल तर चांगली गोष्ट आहे. तर मार्केटने ते आता पाऊस घेतलेला आहे, मार्केट थांबलेलं आहे आणि रेड कॅन्डल जी बनली ती फारच मोठी बनली आहे. ओके, आणि ती पण आहे आपल्या नो ट्रेडिंग झोन वरती. मग आता आपल्याला काय विचार करायचा आहे की मार्केट येणाऱ्या काळात वरती जाईल की खाली जाईल, हा विषय असतो. पण हे लगभग या 2-4 दिवसामध्ये आपल्याला क्लिअर पिक्चर कळेल
शुक्रवारच्या विकली क्लोजिंग वरती आपल्याला पूर्ण पिक्चर क्लिअर होईल, एकदम पारदर्शक होऊन जाईल की मार्केट एक्झॅक्टली काय करतोय. पण होतंय काय, आता वरनं जी सेलिंग दिसते ती स्ट्रॉंग सेलिंग दिसते, म्हणजे हर वेळेला मी सांगतो ना की एकदा मारलं दोनदा मारलं तर लूज होतोय, दिवाळ लूज होते आणि तुटते. पण इथे दिवाळ तुटताना दिसत नाही, इथे अजून मोठी भिंत या दगडी या विटा या रेती या सिमेंट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण? तो वरची लोक प्रेशर देत आहेत, सेलर्स लोक प्रेशर देत आहेत. म्हणजे सेलर्स जर प्रेशर देत असेल तर मार्केट खालीच नक्की येणार. बाईंग कितीही करा तुम्ही, जर वरना प्रेशर असेल ना तर ते रेंज तुटणार नाहीये. मग आता उद्या दिवशी आपण काय केलं पाहिजे या काय समजलं पाहिजे ह्याचा आपण आढावा घेऊया. नीट बघा, आता ही जी लेवल लागली ना ग्रीन वाली, आपण ह्याला लाईनला चेंज करूया आणि ह्याला आपण परत पर्पलच करूया. आता नो ट्रेडिंग जो झोन म्हणतो ना माझा, तो जरासा मोठा बनणार आहे. का? कारण का आता मार्केटने इथे जे प्रयत्न केलाय बाउन्स करण्याचा तो मी हा लेवल लावतोय. ओके, आता ट्रेडिंग झोन मोठा बनलेला आहे, नॉन ट्रेडिंग झोन 26,000 आणि 60, म्हणजे लगभग 140 बेसिस पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बनत आहे. पण त्या अगोदर ना एक छोटीशी गोष्ट पण लक्षात घ्या, जर मार्केट या लेवलच्या कुठल्या लेवलच्या 880च्या लेवलच्या खाली ओपनिंग होत झाली आणि जर आपली ट्रेंड लाईन जी पहिल्याची लागली तोडली, तर मार्केट येणाऱ्या काळामध्ये पहिला टार्गेट जो तुम्हाला देईल ना तो नक्कीच एक 780, आणि त्यानंतर मग अजून जर आपण हा पुढे घेऊया नंतर 700, म्हणजे पहिला टार्गेट जो असेल तो लगभग आपल्याला सकाळ सकाळ लवकर भेटेल. पण मी हा पहिला टार्गेट पकडत नाही, कारण सकाळ सकाळ मार्केट खूप वॉलेटाईल असतं. तर आपण पहिला टार्गेट जरा लांबचा पकडूया 780, आणि दुसरा आहे 700. 780, दुसरा आहे 700. ओके, आता मी परत सांगतो तुम्हाला, खालचे पहिले मी टार्गेट लावले म्हणजे उद्या मार्केट झपकन खाली येणार नाहीये, मार्केट इकडनं पण बाउन्स करू शकतं. याचं तुम्हाला कारण मी दाखवतो एक्झॅक्टली कसं काय ते. पहिला समजण्याचा प्रयत्न करा. वरती ट्रेंड लाईन लागलेल्याच आहेत, ठीक आहे, ही स्ट्रॉंग ट्रेंड लाईन आहे, ही काढून टाकतो मी आता. लाल वाली आणि ही हिरवी वाली आपल्याला खूप महत्वाची, कारण ती खूप खालनं येत आहे. ओके, वरच्या साईडला आपल्याला लगभग तरी 26,040च्या वरतीच ट्रेडिंगचा विषय आणायचा आहे मनामध्ये. तो पण तर इथे काय होते ते बघून घ्या, समजून घ्या, त्यानंतर ट्रेडिंग करायचा प्रयत्न करा. कारण का उद्याचं मार्केट बहुतांश स्पाइक देईल आणि एक्सपायरीला, सेन्सेक्सच्या एक्सपायरीला नील राहील, शांत राहील. असं खूप वेळा होतं की आपण एक्सपायरीची वाट बघतो आणि एक्सपायरीला काय होत नाही, आणि दुसऱ्याच दिवशी एक्सपायरीच्या दुसऱ्या दिवशी या पहिल्या दिवशी घटना घडून गेलेल्या असतात, म्हणजे प्रॉफिट बुकिंग आलेली असते. तर उद्या दोन्ही अपेक्षा आहेत की मार्केटमध्ये लेवल्स प्रमाणे आपण काम करत असू तर नक्कीच एक अपलिपमेंटचा विषय येईल, पण तो यायला जरा वेळ लागू शकेल. उद्या जर मार्केट 980च्या वरती ओपन होत असेल, बघा फ्लॅट ओपन इथे ओपन होत असेल ना, तर मार्केटला ही रेंज द्यायला काहीच हरकत नाही लवकर. तर एक मी सांगेन की यस मोठी मुवमेंट आहे, नाहीतर मोस्टली उद्याची ट्रेड लगभग खालची असतील. ठीक आहे, आपण जर टोटल 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये बघत असू ना, मार्केटच्या मुवमेंटची विश्लेषण जर आपण करत असू या आपण टेक्निकल सायकोलॉजिकल अनालिसिस करत असू, तर बघा एक मुवमेंट, दुसरी मुवमेंट आहे. आता बघा ही एक मुवमेंट आहे, तिसरी मुवमेंट आहे. मार्केट आता ह्या मुवमेंट पर्यंत येईल का? म्हणजे काय होईल, हा पुरा एक नो ट्रेडिंग झोन बनेल, म्हणजे 780 ते लगभग 26,020 जो एक्झॅक्ट आहे तो आपला टार्गेट. उद्या मार्केटला ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल, त्याला इकडच्या ह्याच्या खाली सस्टेन करणं जरुरी आहे. कितीच्या खाली? तर 880च्या खाली सस्टेन करणं जरुरी आहे. तर मग तुम्हाला टार्गेट लवकरच भेटतील, नाहीतर मार्केट इकडनं परत रिव्हर्सल होण्याची शक्यता जास्त आहे. होतं काय माहितीये की आपण ह्या गोष्टीमध्ये खूप पॅनिक होतो आणि आपण चुकीच्या एंट्र्या करतो, आणि चुकीच्या एंट्र्यावरती
आपल्याला नक्कीच लॉस होतो. जर मार्केटला पुलबॅक घ्यायचं असेल तर मार्केटला पहिली ग्रीन कॅन्डल, नंतर रेड कॅन्डल, नंतर ग्रीन कॅन्डल, या सगळ्या हिशोब कॅल्क्युलेशन रूल्स आहेत जे आम्ही सेशनमध्ये फॅमिली मेंबर्स मध्ये आपण शिकतो, समजतो. त्यानंतरच काय, माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला एक रिक्वेस्ट पण आहे, निवेदन आहे, प्लीज कुठलाही डिसिजन जर घेत असाल ना तुम्ही, तर रनिंग कॅन्डल मध्ये घेऊ नका. रनिंग मध्ये चालू कॅन्डल मध्ये घेऊ नका. 5 मिनिटाची जी कॅन्डल असते ना, त्याला क्लोजिंग होऊन द्या, बंद होऊ द्या. त्यानंतर जी कॅन्डल बनेल त्याच्यानंतरचा हिशोब असतो की बस बायर्स आलेत का सेलर्स आलेत. ठीक आहे. कॅन्डलची साईज पण इम्पॉर्टंट आहेत. कॅन्डल मध्ये आज बघायला गेलेत ना तर फार छोट्या छोट्या कॅन्डल बनलेल्या होत्या. दुसरी गोष्ट तर तुम्ही बघत असाल ना, तर ही जी ग्रीन कॅन्डल बनल्या आहेत ना, ह्या ग्रीन कॅन्डलला एक रेड कॅन्डल पण सबस्टिट्यूट म्हणून नक्कीच येऊ शकेल. या कॅन्डलला पण रेड कॅन्डल इथे, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना, त्याला एक तोड म्हणून इथे रेड कॅन्डल बघण्याची एक संधी पण भेटू शकेल. तर मग खरा हा ट्रेडिंग आपला सक्सेसफुल होईल. ठीक आहे. तर उद्या जसं न्यूट्रल लावा, मार्केट साइडवेज आहे. येणाऱ्या काळामध्ये मार्केट तुम्हाला चांगले अनुभव देईल. खूप लोकांचं असं म्हणणं आहे की दिवाळीच्या नंतर, दिवाळी पहिल्यापासून जरा मार्केट खूप कमी पैसे देते, कमी रिटर्न देते, ट्रॅपिंग करते. कसं असतं माहिती की मार्केट एक महिना जर थांबलं ना तर दुसऱ्या महिन्यात पळत राहणार. मग आता थांबा ना, थांबून त्याला ऑब्झर्व करा, शिका. मार्केट रोज तुम्हाला पैसा देणार नाही, एक हप्ता पैसा देईल, दुसरा हप्ता सायलेन्स राहील. तर मार्केटला पण त्या गोष्टींवरती अवलंबून राहायचंय. टेक्निकल चार्ट, पॅटर्न्स, इंडिकेटर्स, या सगळ्या गोष्टीवरती आपण अनलाइज करतोय. नंतर त्यानंतर सायकोलॉजिकल ट्रेड्स येत आहेत. खूप काही गोष्टी घडतात, पण त्या घटनेच्या पाठी काहीतरी कारण असतं. ते कारण जर तुम्हाला आयुष्यामध्ये समजायला लागलं ना, तुम्ही ट्रेडिंग मध्ये एक मस्तपैकी प्रो ट्रेडर म्हणून तुमचा प्रवास चालू करू शकाल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरती ऑब्झर्वेशन असणं जरुरी आहे. बघा, परत मी रिपीट करतोय, लेवल्स लागलेले आहेत. पर्पल कलरची लेवल लागलेली आहे 880चा. नो ट्रेडिंग झोन लागलेला आपला तो जो आहे 2640 पर्यंत. खालचा टार्गेट जर असेल तर 780, नंतर 700. मी उद्या मोस्टली खालच्या साईडला या खालच्या बाजूला ट्रेड करायचा प्रयत्न करेन. वरच्या साईडला जर होत असेल तर मार्केटची ओपनिंग जी असेल ती मला 980च्या वरती पाहिजे, तरच मी उद्याचा वरचा विचार करेन, नाहीतर मी उद्या वरचा विचार करणार नाही. लगभग तरी मी थांबेन. जो आपला मोटो आहे की पहिलं थांबायला शिकूया, समजूया, गोष्टींना शिकूया आणि त्यानंतर आपण काहीतरी ट्रेडिंग करूया. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला जावो हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.